नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात सतर्क महाफास्ट न्यूज। कल्याण इथे होर्डिंग फोडून मोठी दुर्घटना, घाटकोपरनंतर पुन्हा होर्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ आता समोर आलेला आहे। 2 महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। राज्यात कायदा सुव्यवस्था उरली नाही, आमदारांवर हल्ले होतायत, संजय राऊतांची टीका। राज्यातील सरकार घटनाबाह्य आणि गुंडगिरीला पोषणारं, राऊतांचा आरोप। मनसेनं कारण नसताना वाद वाढवला, मिटकरींच्या प्रकरणावर अजितदादांची प्रतिक्रिया। येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार, संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, लव्ह जिहादच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन करणार। आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता, नागपुरातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा। लोकलच्या वाहतुकीमध्ये मोठे फेरबदल होणार, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा होणार खोळंबा। गणेशोत्सवासाठी 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान कोकणात 4300 बसेस सोडणार, चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर इतर परिसरातून एसटी महामंडळाच्या जादा बसेस। वेषांतराच्या आरोपावर अजित पवारांचं संजय राऊत यांना चॅलेंज, आरोप सिद्ध झाला तर राजकारण सोडीन। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते झाले आक्रमक। बडतर्फ आयएएस पूजा खेडकर हिचे आणखी 7 प्रताप, पोलिसांनाही बसला धक्का। भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा, हायकोर्टाचे खडे बोल। धारावी येथील खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना 2 तासांच्या आत पकडून गुन्हा केला उघडकीस। पुणे शहरातील ब्रिटिशकालीन धरण भरलं, धरणात 98% पाणीसाठा जमा झाल्यानं जलसंपदा विभागाच्या वतीनं पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू करण्यात आला। लालबाग परळमधील फेरीवाल्यांचं उपोषण, महिनाभरापासून बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले झाले आक्रमक। फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी ही त्यांची मागणी। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्यावर तात्काळ स्थगितीची मागणी, सरकारची महत्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा मतदारसंघांच्या दौऱ्यावर। वांद्र्यातील राजीव नगर इथे काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकीला स्थानिकांनी केला विरोध, झोपडपट्टी पुनर्विकासाला स्थानिकांचा विरोध असतानाही पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं, ज्याला स्थानिकांनी कडाड विरोध केला। विरारमध्ये एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे। उरण हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट, आदल्या दिवशीच यशस्वी शिंदे जुईनगरला दाऊद शेखला भेटली। दाऊद शेखकडे यशस्वीचे फोटो होते, हे फोटो दाखवून तो तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा दावा। हे दोघेही 10वी पर्यंत एकाच शाळेत शिकत असल्याची माहिती। अंगणवाडी सेविकांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, मानधनवाढ आणि इतर सुविधांसाठी करण्यात आलं आंदोलन। चिपळूण बाजारपेठेत बंदची हाक, यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। तेव्हा सतर्क महाफास्ट न्यूज मध्ये आज इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।